आयज आमी माझे घर स्कीम अंडर एक सेन्सिटायझेशन मिटींग घेतला विथ आमचे सगळे फील्ड ऑफिशियल मामलेदार आसात, जॉयंट मामलेदार, तशेंच सर्कल इन्स्पेक्टर, तलाठी. सो ऑलरेडी ऑनरेबल CM सरान रिव्यू मिटींग घेतली सगळे ऑफिसर्सांची, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, तशेंच इवन कलेक्टर्स, डायरेक्टर पंचायत, डायरेक्टर म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन, सगळ्यांक एक सेन्सिटायझेशन ऑफ दी माझे घर स्कीम. सो अंडर माझे घर स्कीम वेगवेगळे लेजिस्लेशन कायद्यान सुदारणा केल्यात. मेन म्हणजे आमचे गोवा लँड रेव्हेन्यू कोड आणि कोड ऑफ कम्युनिदाद आणि अंडर 20 पॉयंट प्रोग्राम सर्क्युलर गायड. सो ह्या तिन्ही कायद्याच्या अंडर आमकां लँड रेग्युलरायझेशन फॉर पब्लीक जे ओल्ड स्ट्रक्चर्स आसा लोकांचे अंडर वेरियस कॅटेगरीज ऑफ लँड, गव्हर्मेंट लँड, कम्युनिदाद लँड, तशेंच 20 पॉयंट प्रोग्राम. सो अंडर न्यू लेजिस्लेशन लोकांक अप्लाय करपाक मेळटले फॉर ओनरशीप ऑफ लँड. मालकी हक्का खातीर आतां लोक अप्लाय करपाक शकतले आणि तेच्या नंतर वन्स दे आर ओनर्स ऑफ द लँड तांकां रेग्युलरायझेशन, पयल्याचें आमचें रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज कन्स्ट्रक्शन एक्ट आशिल्लें, तेच्या अंडर आतां फ्रेश एप्लिकेशन्स लोकांक दिवपाक मेळटले. सो तो एक कंबायन्ड प्रोसेस केला, एक स्कीम माझे घर स्कीम म्हणल्यार एक वेगवेगळ्या लेजिस्लेशन अंडर लोकांक आतां ऑपॉर्च्युनिटी मेळटली टू अप्लाय फॉर रेग्युलरायझेशन. सो अंडर लँड रेव्हेन्यू कोड गव्हर्मेंट लँड जे आसा ते एप्लिकेशन्स डेप्युटी कलेक्टराक घेतले फॉर रेग्युलरायझींग द लँड. तशेंच कोड ऑफ कम्युनिदाद अंडर लँड रेग्युलरायज करपाक एडिशनल कलेक्टराक एप्लिकेशन करता. सो अंडर कोड ऑफ कम्युनिदाद लेजिस्लेशन थंय ग्रांट मेळटले थ्रू एडिशनल कलेक्टर आणि लँड रेव्हेन्यू कोड अंडर डेप्युटी कलेक्टर. तशेंच 20 पॉयंट प्रोग्राम अंडर पयल्या क्लास 2 ऑक्युपन्सी आशिल्ली लोकांक. सो आतां क्लास 1 ऑक्युपन्सी म्हणजे एब्सोल्यूट ओनर्स जावपाक लोकांक आतां ऑपॉर्च्युनिटी आसतली. सो ते एप्लिकेशन्स प्रोसेस जातले थ्रू कलेक्टर. आणि एक एलिजिबिलिटी मेन क्रायटेरिया आसा की प्रायर टू 28 फेब्रुवारी 2014 तेच्या पयलींचे स्ट्रक्चर आसपाक. सो ओनली स्ट्रक्चर्स प्रायर टू 28 फेब्रुवारी 2014 कॅन बी रेग्युलरायज्ड आणि इवन फॉर ग्रांट ऑफ लँड ते कंडिशन आसा. प्लस रेसिडेंट्स इज अ मेन क्रायटेरिया. 15 years prior to 28 February 2014 applicant has to be resident of Goa. Only those applicants can apply. So अशी कंडिशन आसा. आणि आता रेग्युलरायझेशन ऑफ कन्स्ट्रक्शन एक्ट. सो पयल्या आमी लँड ओनरशीप दितले, मागीर कन्स्ट्रक्शन रेग्युलरायज करपाक ऑपॉर्च्युनिटी. सो लँड रेग्युलरायझेशन खातीर 6 month पिरियड आसा. फ्रॉम 4th October 2025 लोकांक 6 month पिरियड आसा टू अप्लाय फॉर लँड रेग्युलरायझेशन. तेच्या नंतर दे कॅन अप्लाय फॉर रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज कन्स्ट्रक्शन. आणि फॉर प्रायव्हेट लँड्स जे ऑलरेडी ओनर्स आसा दे कॅन स्टार्ट अप्लायींग आतांच. फ्रॉम नाव ऑनवर्ड्स दे कॅन अप्लाय. सो फॉर रेग्युलरायझेशन ऑफ स्ट्रक्चर 2 years पिरियड आसा फ्रॉम 4th October 2025. सो अशी ब्रॉड स्कीम आसा. आणि आतां आमी फ्रॉम नेक्स्ट वीक ऑनवर्ड्स दॅट इज मंडे ऑनवर्ड्स एप्लिकेशन्स एक्सेप्ट करपाक स्टार्ट करतले वन्स वी स्टार्ट द डिस्ट्रिब्युशन ऑफ फंड्स. देवळांचे भितून मालमत्तेन रावता तेंचे कशें कितें जाता? प्रेझेंटली जे लेजिस्लेशन आसात दोज आर कन्सर्निंग आमचे गव्हर्मेंट लँड, कम्युनिदाद लँड अँड 20 पॉयंट प्रोग्राम. आणि प्रायव्हेट लँड्स जे आसा ते पयलींचे लेजिस्लेशन प्रमाणेच आसतले. एप्लिकंट हॅज टू बी ओनर ऑर हॅज टू हॅव कन्सेंट ऑफ दी ओनर. सो तशे एप्लिकेशन्स जे प्रायव्हेट लँड्स आसा दे हॅव टू बी ओनर. सो तशे ओल्ड आमचे जे प्रोसेस आशिल्ले तेच कंटिन्यू जाता. आता जे न्यू लेजिस्लेशन आयला ते फक्त गव्हर्मेंट आणि कम्युनिटी. म्हणजे तांकां मालकी हक्क मेळचोच ना केन्ना प्रायव्हेटान कोण आसता ते. प्रायव्हेट लँड्स ते आसा ते एन्क्रोचमेंट्स दॅट कॅनॉट बी एनकरेज. सो गव्हर्मेंट लँड आणि कम्युनिदाद लँड वी आर गिविंग दी. फॉरगेट अबाउट एन्क्रोचमेंट न्ही, पण अशीच जर पळय जागा देवस्थानान दिल्ली आसा आनी ती तांकां ते रेग्युलरायज करचेच ना न्ही. सो तांचो प्रॉब्लेम कितें? ना, देवस्थान रेग्युलेशन्स इफ एट ऑल कितें आसा म्हणजे अमेंडमेंट अनलेस इट इज थ्रू अमेंडमेंट ऑर प्रोसेस तेजेर आमी वी कॅनॉट अलाव इन प्रायव्हेट प्रॉपर्टीज. सो तेजे अंडर लेजिस्लेशन सेपरेटली वील हॅव टू सी फॉर अमेंडमेंट जाता. प्रेझेंटली वी कॅन ओनली से अबाउट गव्हर्मेंट अँड कम्युनिटी. आता हे पूर्ण पोंडा तालुका काय ज्युरिस्डिक्शन कमी आहा रेग्युलरायज करपाचें पोंडा? रेग्युलर स्कीम इज फॉर दी एंटायर स्टेट. आता आमची मीटिंग जाला दॅट इज फॉर सेन्सिटायझेशन ऑफ पोंडा. ओके.